सो यानंतरचा आपला ग्रुप आहे व्हायरसेस. सो व्हायरसेसची साईज असते 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आता मायक्रोमीटरच्या कंपॅरिझन मध्ये नॅनोमीटर हा खूप छोटा आहे, म्हणजे हे जे युनिट आहे हे खूप छोटा आहे. सपोज आपण इथे 1 मायक्रोमीटर कन्सिडर केलं आणि याला जर नॅनोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला मिळते 1000 नॅनोमीटर. सो ही जी साईज आहे तुम्हाला माहित आहे की मायक्रोमीटर ही खूप छोटी साईज आहे. आपण सेंटीमीटर सोबत कंपॅरिझन करून याविषयी माहिती घेतलेलीच आहे की सेंटीमीटरच्या कंपॅरिझन मध्ये नॅनोमीटर ही खूप छोटी साईज आहे आणि त्यामध्ये 1 नॅनोमीटर ही तर खूपच छोटी साईज आहे. आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये जेव्हा आपण नॅनोमीटरला कन्सिडर करतो तेव्हा मायक्रोमीटरचा 1000वा भाग म्हणजे नॅनोमीटर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ह्या साईजला किंवा या साईजच्या कुठल्याही ऑर्गॅनिझमला पाहणे शक्यच नाहीये. तर यांना ऑब्झर्व करण्यासाठी सुद्धा आपल्याला मायक्रोस्कोपचाच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करावा लागतो. तर हे व्हायरसेसचं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आहे की ते खूप मायन्यूट असतात, म्हणजे त्यांची साईज ही खूप जास्त छोटी असते, म्हणून त्यांना मायन्यूट ऑर्गॅनिझम म्हणून ओळखल्या जातं. इतर कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या कंपॅरिझन मध्ये ते खूपच छोटे असतात, म्हणून त्यांना आपण मायन्यूट ऑर्गॅनिझम असं म्हणत असतो. हे त्यांचं महत्वाचं कॅरेक्टर आहे. दुसरे कॅरेक्टर आहे की ते डिव्हिजन करत असताना स्वतःच्या रिप्लिका फॉर्म करतात. इतर ऑर्गॅनिझम मध्ये आपण डिव्हिजन पाहिलं होतं की काही ऑर्गॅनिझम हे बायनरी फिजनच्या माध्यमातून डिव्हिजन करतात, तर काही असेक्सुअल रिप्रोडक्शनच्या माध्यमातून करतात, तर काही बडिंगच्या माध्यमातून रिप्रोडक्शन करत असतात. परंतु हे जे व्हायरसेस आहे हे स्वतःच्या रिप्लिका फॉर्म करतात. म्हणजे व्हायरसेस हा लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण जेव्हा हा एखाद्या बॉडीच्या बाहेर प्रेझेंट असतो तेव्हा हा नॉन लिव्हिंग म्हणून ओळखला जातो. परंतु जेव्हा व्हायरस एखाद्या बॉडीमध्ये एंटर होतो, मग ती प्लांट बॉडी असो किंवा ॲनिमल बॉडी असो, तर त्या बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर हे जे काही व्हायरसेस आहे ते सेलवरती अटॅक करतात आणि त्याच सेलच्या सर्व मशिनरीज यूज करून स्वतःच्या रिप्लिका तयार करतात. फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला एखादा पेज दिला आणि सांगितलं की झेरॉक्स मशीनवरती जाऊन याच्या 10 कॉपीज काढून आणा, तर तुम्ही त्या सिंगल एका पेज पासून त्याच्या 10 किंवा 10 पेक्षा जास्तही कॉपीज तयार करू शकता. त्याला आपण झेरॉक्स किंवा रिप्लिका असं म्हणत असतो. सेम त्याच वेळी हे जे व्हायरसेस आहेत हे सुद्धा एका कॉपी पासून स्वतःच्या खूप साऱ्या कॉपीज तयार करतात आणि म्हणून त्यांना रिप्लिका असं म्हटलं जातं. म्हणजे व्हायरसेसला जर रिप्रोड्यूस व्हायचं असेल किंवा स्वतःची संख्या वाढवायची असेल तर त्यांना स्वतःच्या रिप्लिका तयार कराव्या लागतात. हे त्यांचं महत्वाचे कॅरेक्टर आहे. त्यानंतर एक्झॅक्टली व्हायरसेस असतात काय ते आपण पाहूयात. तर व्हायरसेस हे लॉंग मॉलिक्युल्स असतात. त्यांना आपण डीएनए किंवा आरएनए चे मॉलिक्युल म्हणू शकतो. आपल्याला माहित आहे डीएनए म्हणजे काय, डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड, आणि आरएनए म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिड. तर हे दोन्हीही मॉलिक्यूल कुठल्याही सजीवासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण आपल्या बॉडी मध्ये ह्या दोन्ही टाईपचे मॉलिक्यूल प्रेझेंट असतात सेलच्या आतमध्ये, आणि आपल्याला जर नवीन ऑर्गॅनिझम तयार करायचं असेल तर ह्या दोन्हीही मॉलिक्यूलची त्या ठिकाणी खूप जास्त गरज असते. आणि म्हणूनच व्हायरसेस जे आहे ते डीएनएचा लॉंग एखादा थ्रेड असं त्यांना आपण म्हणू शकतो किंवा आरएनएचा थ्रेड असं सुद्धा त्यांना म्हटले जाऊ शकते. तर या मॉलिक्यूलच्या आधारेच ते काय करतात, स्वतःच्या रिप्लिका तयार करत असतात आणि रिप्लिका तयार करण्यासाठी ते होस्ट बॉडीचा उपयोग करतात. तर हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर आता आपण यांचे काही एक्झाम्पल पाहूयात. याच्यामध्ये तो टोमॅटो विल्ट व्हायरस.
किंवा टोबॅको मोझाईक व्हायरस. सो हे जे दोन व्हायरसेस आहेत, हे व्हायरसेस आपल्याला टोमॅटो आणि टोबॅको या दोन प्लांट वरती पाहायला मिळतात. तर जेव्हा एखादा शेतकरी शेती करत असतो तेव्हा शेतीमध्ये आपण टोमॅटोचं पीक घेतो किंवा टोबॅको प्लांटचं पीक सुद्धा घेतलं जातं. तर त्यावरती हा जो टोमॅटो विल्ट व्हायरस आहे तो अटॅक करतो आणि या व्हायरसच्या अटॅकमुळे ते प्लांट टोटली डिस्ट्रॉय होऊन जातं किंवा खराब होतं आणि त्यांना कंट्रोल करण्यासाठी मग वेगवेगळ्या पेस्टिसाइडचा आपल्याला उपयोग करावा लागतो. सेम त्याच वेळी हा जो टोबॅको मोझॅइक व्हायरस आहे हा सुद्धा एक व्हायरस आहे की जो टोबॅको प्लांट वरती अटॅक करतो आणि त्या प्लांटला खराब करण्याचं काम करत असतो. मग त्याला जर आपल्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर तिथेही सुद्धा आपल्याला केमिकलचा उपयोग करावा लागत असतो. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आपल्याला या व्हायरस ग्रुपमध्ये पाहायला मिळतात. तर स्टुडंट्स, अशा प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करून आपण त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्सच्या बेसिसवर त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये इझिली डिस्ट्रीब्यूट करू शकतो.